नेसरी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीची रणांगण तापलेलं आहे आणि आज आम्ही हडलगे पंचायतीची समितीमधून आज बटाकणंगले येथे पोहोचलेलो आहोत. तर बटाकणंगलेच्या जनतेतूनच आपण जाणून घेऊया की उद्याचं मतदारांचा कल आणि कौल कुणाच्या बाजूने लागणार आहे. तसं खरं सांगायचं म्हटलं तर लोक आजकाल सुज्ञ आहेत आणि संभ्रमावस्थेत देखील आहेत. तर आता राजकारणावरचा विश्वास पूर्णपणे सर्वसामान्य लोकांचा उडत चालला आहे. मात्र अलीकडं भाजपची जी वाटचाल पाहता त्यांनी तळागाळातील लोकांच्यासाठी ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत. भाजपनं कृषी सन्मान योजना आणलेली आहे, त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे का नको? नाही, आता त्यांचा तसा मानस असेल, कदाचित वाढवतील, तो विषय नाहीच आहे. त्यांनी दिव्यांगांना म्हणा, महिलांना, त्याच्यानंतर वृद्धांना, ज्येष्ठांना ज्या योजना दिलेल्या आहेत त्या आजपर्यंतच्या काळामध्ये इतर काँग्रेसच्या राज्यामध्ये त्या पुरेपूर तेवढ्या राबवल्या गेल्या नाहीत किंवा त्यांनी तळागाळामध्ये तेवढं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आता समाजामधून जे सुशिक्षित मतदार आहेत किंवा ज्यांना आता त्या योजनांचा लाभ मिळालेला आहे ते सारासार विचार करून आपल्या पदरात काय पडलं आहे आणि इथून पुढे भविष्यात काय पडेल आणि हिंदू धर्मावरील निष्ठेच्या उद्देशानं देखील हा समाज परिवर्तनाच्या लाटेकडे वळलेला असून. मी डॉक्टर एम के पाटील, माझी उपसरपंच. मी 2 वेळेला माझी उपसरपंच होतो आणि आता सध्या सोसायटीचा सदस्य हे आहे, संचालक आहे. तर आता सर्वसाधारण होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदारांचा जर कौल घेतला तर भाजपच्या बाजूने आहे. कारण का दुसरी परिस्थिती बघितली तर समोर असणारी राष्ट्रवादी ही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जातील तिथे भ्रष्टाचार झालेला आहे, लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळं लोकांनाही बदल हवा आहे. भाजपनं तळागाळातील लोकांच्यासाठी चांगल्या योजना राबवलेल्या आहेत. उदाहरणार्थ लाडकी बहीण, कृषी सन्मान योजना, वृद्धांना पेन्शन, 70 वर्षानंतरच्या लोकांना मोफत एस टी प्रवास आणि याच्यामुळं लोकांचा कल हा भाजपकडे आहे. आणि येणारे आता सध्या असलेल्या उमेदवारामध्ये दूरदृष्टी असणारे उमेदवार पाहिजेत, तिथं जाऊन विकासाची गंगा आणली पाहिजेत. आता राष्ट्रवादीकडून असणारे उमेदवार हे पूर्वी जाऊन आलेलेच आहेत. म्हणजे अर्ध्या रात्री जरी तुम्ही त्या उमेदवारांना फोन केला तर त्यांनी तुमचा उचलला प्रतिसाद पाहिजे. त्या फोनला प्रतिसाद दिला पाहिजेत आणि तरुणांना काम देण्यासाठी त्यांनी सर्वसाधारण उद्योगांच्या पाठीमागे लागून उद्योग खिचून आणले पाहिजेत. तर नमस्कार. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे शनिवारी 7 तारखेला. तर या परिषदेमध्ये निवडून येणारी जी व्यक्ती असेल तिचा म्हणजे कार्यकाल आता 5 वर्षाचा असतो, पण या 5 वर्षात ना त्यानं महिला सक्षमीकरणासाठी काहीतरी प्रयत्न करावेत. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी थोडीफार त्यांना सवलत किंवा सूट मिळावी असं काहीतरी उपक्रम किंवा आपल्या काय म्हणतो आपण त्यांना सरकारकडून योजना आणाव्यात. आणि आता सध्या जे चालू आहे मुलींवरती किंवा महिलांवरती जे अत्याचार होत आहेत तर त्यासाठी थोडे प्रयत्न करावेत, म्हणजे महिला सक्षमीकरण करावं त्यांनी. आणखी कसं आहे, अर्ध्या रात्री पैसे देणारा नको आहे, पण अर्ध्या रात्री येऊन मदत करणारा, एका फोनवर फोन उचलून आम्हाला विचारणारा की बाबा काय अडचण आहे असा म्हणणारा व्यक्ती पदावर यावा हीच इच्छा. मतदार भगिनीने किती सुंदर असं सांगितलेलं आहे बघा की आपल्याला अर्ध्या रात्री येऊन पैसे देणारा नसावा, अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर उचलणारा व आपल्या सर्व मदत करणारा असा उमेदवार व्यक्ती की महिलांच्यासाठी सक्षमीकरण करणारी व्यक्ती या सभागृहात निवडून जावी, मिनी मंत्रालयात जावी हीच अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री आपल्या सुनेत्रा पवार झाल्यात, तसं त्यांना आता आपल्या म्हणजे ग्रामपंचायत मधून किंवा ग्रामीण भागातून ज्या महिला आहेत ज्या सक्षम आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांनी. तुमची ओळख करून द्या पाहिजे. मी अरुणा पाटील, हडलगे ग्रामपंचायतचे उपसरपंच. आमचा कौल भाजपकडे आहे. शेतकरी लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना ह्या बीजेपीने योजना आणल्या, ह्याचा खरोखरच बीजेपीला फायदा होणार आहे का? हो, होणार आहे. आतापर्यंत तुमच्या
कृषी सन्मान योजनेसारखी योजना आणली, लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत तुम्ही तुमच्या महिलांच्या मध्ये चर्चा ही या योजनेबद्दल होती का? अगोदर नव्हती. हा. आता आहे. हां. तर लाडक्या बहीण योजनेमध्ये 1,500 रुपयेच देतात. तर ह्या लाडक्या बहीण योजनेच्या मानधनात वाढ व्हावी अशी तुम्हाला सर्व महिला कधी बोलतात का? होय बोलतात की. तर कृषी सन्मान योजनेसाठी सुद्धा 6,000 रुपये रक्कम ही कमी आहे. हं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वाढ व्हावी अशी वाटते का? हो. अजून तुमची काय काय कल आहे? अजून तुमचं काय तुम्ही बीजेपी कमळालाच का तुमचं मतदान कमळच का तुम्हाला योग्य वाटतंय? सांगा. बोला. आपल्याला लाडक्या बहिणी योजनेतून काहीतरी फायदा होईल असा. शेतकऱ्यांच्या सुविधा चांगल्या होण्यासाठी. हां, बरोबर. अजून काय आता तुम्ही हडलगे पंचायत समिती मोठी आहे. हं. तुम्ही येणाऱ्या उमेदवाराला तुम्ही तुमच्या काही योजना आहेत त्या त्यांनासनी सांगणार आहात का? होय. आता तुमच्या समोर उमेदवार हे तुमच्या क्वालिफाईड शिकलेले आहेत. हं. तुम्ही तुमच्या समस्या ज्या काही ते उमेदवाराला विचारणार का? हो विचारणार. सभागृहात उद्या पंचायत समितीमध्ये मिनी मंत्रालयात ही जिल्हा परिषदेमधून गिरिजाताई असू देत, संग्रामदादा असू देत किंवा विद्याधर ग्रुपे असू देत, ह्या व्यक्ती जाणार आहेत. तर ह्यांना तुम्ही तुमचे प्रश्न सोडवणाऱ्यालाच तुम्ही मतदान करणार का? आम्ही सोडवणाऱ्यालाच करणार. तर आज तुम्ही आमच्या युवा टाईमसाठी संवाद साधला. युवा टाईमसाठी वेळ दिला. धन्यवाद. बंद Thank करा. 1 मिनिट.